नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या हृदयद्रावक घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला. अजित पवारांसह या विमानात असलेल्या 6 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनाने दिली आहे. अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारील एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदात भीषण पेट घेतला. बघता बघता विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे लोट उठू लागल्यात, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, पीए आणि वैमानिकाचा समावेश आहे. अजित पवार आज बारामती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते. मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनाकडून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या सभेसाठी सकाळपासूनच कार्यकर्ते विमानतळाच्या परिसरात आणि सभास्थळी मोठ्या संख्येने जमले होते. मात्र अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. या बातमीसह इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.